ज्ञानेश्वरी अध्याय 14 भाग 6. त्रिगुण जीवात्म्यास कसे बंधनकारक होतात ते भगवंतांनी सांगितले. आता ते जीवात्म्याची जी स्वतःसिद्ध मुक्तावस्था असते त्याबद्दल बोलणार आहेत. ते म्हणाले, हे पार्था, दिवसाचा प्रकाश फाकण्यासाठी सूर्यच जसा कारण आहे तसा ज्ञान साधना करण्यास सत्वगुणच एक काय तो कारण आहे. आता रजोगुणाविषयी बोलायचे तर जीवाला जसे स्वरूपाचे विस्मरण झाल्यामुळे जीवदशा प्राप्त होते, स्वतःच्या आत्मरूपाचे त्याला विस्मरण होते, विसरून जातो तो, म्हणून त्याला जीवदशा प्राप्त होते. त्याप्रमाणे रजोगुण हा लोभाला कारण आहे आणि अज्ञान प्रमाद या दोषांना तमोगुण कारण आहे. म्हणून सज्जन महात्मे रजतमाचा त्याग करून केवळ सात्विक वृत्तीच अंगीकारतात, जेणेकरून ज्ञान, भक्ती आणि अंतिमतः मोक्ष मिळू शकतो. सात्विक वृत्तीमुळे मृत्यूपश्चात स्वर्गाचे राज्य पण उपभोगता येते. रजोगुणी वृत्तीमुळे मनुष्य जन्म येतो, ज्या जन्मात सुखदुःखाची सरमिसळ असते. तर तमोगुणी वृत्तीमुळे नरकात जाण्याचा दाखला घ्यावा लागतो, म्हणजे नरकातच जाऊन पडावे लागते. वास्तविक आत्मतत्व किंवा ब्रह्मवस्तू मूळचीच अव्यय, अविकारी अशीच असते. पण गुणाशी तादात्म्य पावल्यामुळे त्या जीवात्म्याला त्रिगुणांची बाधा किंवा बंधन होते आणि तो जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. हे सत्वादी 3 गुणच स्वतःच्या सामर्थ्याच्या बळावर त्रिविध प्रकारचे देह धारण करतात, किंवा या 3 गुणांच्या वैशिष्ट्यासारखेच 3 प्रकारचे देह दिसून येतात. इंधन किंवा लाकूड ज्या आकाराचे असेल त्याच आकाराचा अग्नी आपल्याला दिसतो, कारण ते काष्ठ अग्निरूपच होतं. किंवा भूमीतला रसच वृक्षाद्वारे प्रगटतो. त्याप्रमाणे त्रिगुणांची वैशिष्ट्येच देहामध्ये प्रगट होतात. या त्रिगुणांची बंधने देहाला असतात, पण जीवात्म्याची जी स्वतःसिद्ध मुक्तता किंवा अविकारत्व, त्यात कधीच कुठे उणेपणा येत नाही. बंधने सगळी देहाला, आत्म्याला नाही. हे त्रिगुण देहात राहून स्वतःच्या वैशिष्ट्याप्रमाणे देहाला नाचवतात, पण त्या आत्म्याची गुणातीतता कधीच भंग पावत नाही. ही जी सहज मुक्तावस्था आहे त्याचे आता विवेचन करतो आणि मुमुक्षुने ती कशी साधावी हेही सांगतो. हे फार महत्त्वाचे विवेचन आहे. पुढे भगवंत म्हणतात, आत्मचैतन्य हे गुणमयी देहात राहत असूनही त्यापासून ते अलिप्तच असते. पूर्ण जागे झालेल्या मनुष्याला स्वप्नातील दृश्य हे खोटे होते असे जसे कळते, किंवा एखादा नट रंगभूमीवर समरसून भूमिका वठवीत असला तरी आपण स्वतः खरे कोण आहोत हे तो जसे विसरत नाही, तसे साधकाने, म्हणजे मुमुक्षु साधकाने, मोक्षप्राप्तीची इच्छा असलेला साधक तो मुमुक्षु, तसे त्या मुमुक्षु साधकाने सुद्धा आपले मूळ स्वरूप न विसरता फक्त देहच त्रिगुणांप्रमाणे जसा होईल तसा व्यवहार करीत आहे, पण मी मात्र ब्रह्मस्थितीत आहे, साक्षी अकर्ता आहे, असा विचार करावा. ज्या क्रिया देहाकडून घडत आहेत त्या तशा गुणांमुळे घडत आहेत असे मानावे. माझे मूळ स्वरूप अविकारी, अकर्ता, अभोक्ता असे असून त्रिगुणच तशा क्रिया देहाकडून करवीत आहे हे बुद्धीत ठसवावे. जे काय बरे वाईट कर्म घडते ते त्या त्या प्रकारच्या त्रिगुणाकडून घडत आहे असे दृढपणे मानावे. या त्रिगुणमयी देहात त्या साधकाने अलिप्तपणे राहावे, की जसा वसंत ऋतू बहर येण्याला तो कारण होतो पण प्रत्यक्ष कार्य मात्र करत नाही. वसंत ऋतू आला की बागेमध्ये बहार येते, पण वसंत ऋतू येतो आणि जातो, तो फक्त त्याला कारण होतो, स्वतः काहीच करत नाही, तो येतो मात्र.
अकर्ताच राहतो, अथवा तारागणाने लुप्त व्हावे, सूर्यकांत मण्याने पाझरावे, किंवा सूर्यविकासी कमळांनी उमलावे, हे सारे सूर्याच्या फक्त उगवण्यामुळे होते. सूर्य स्वतः काहीच करत नाही, किंवा सूर्य स्वतः कर्तृत्वभावाने त्यात लिप्तही होत नाही. त्याप्रमाणे हे आत्मतत्व देहात अकर्तेपणाने नांदते. त्याच्या सत्तेचे किंवा त्याच्या असण्यामुळे सर्व क्रिया घडतात, आपोआप घडतात. हे मुमुक्षुने लक्षात घ्यावे. याप्रमाणे त्रिगुणांचे प्रकाशन माझ्यामुळेच होते. त्रिगुण अंतर्धान पावले तर जे उरते ते म्हणजे मी किंवा आत्मतत्व आहे, असा विवेक ज्या साधकाच्या अंतःकरणात उदय पावतो तो निश्चितच गुणातीत होतो. पार्था, असे जे निर्गुण ब्रह्म त्रिगुणांहून निराळे आहे, हे जो अचूकपणे जाणतो तो निश्चितपणे ज्ञानी आहे असे समज. नदी जशी समुद्राला मिळाली की समुद्ररूपच होते, त्याप्रमाणे यथार्थ ज्ञानामुळे तो मद्रूपच होतो. आणखी उदाहरण घे पोपटाचे. नळिकेवरून उठिला जैसा शुक शाखे बैसला. तो नळीवर अडकलेला असतो पारध्याच्या. वास्तविक त्याचे पंख आणि पाय मोकळेच असतात, पण तरीही घाबरून तो ती नळी सोडत नाही. पण एकदा त्याला जाणीव झाली की आपल्याला पंख आणि पाय आहेत की तो त्या नळीवरून उडून जाऊ शकतो. तसं नळिकेवरून उठिला जैसा शुक शाखे बैसला. तैसा मूळ अहंते ठाकला तो मी म्हणून. तसं जीवाला सुद्धा एकदा ज्ञान झालं की तो सुद्धा मूळ आत्मतत्वच जाणतो आणि यथार्थ ज्ञानामुळे मग मद्रूपच होतो. जणू अज्ञानाच्या निद्रेतून पूर्ण जागा होतो आणि मग ब्रह्म आणि जीव यात भेद आहे असा जो भ्रम जीवाच्या बुद्धीला होतो, नेहमी होत असतो, तो बुद्धिरूपी आरसाच त्या जीवाच्या हातून पडून फुटतो ज्ञान झाल्यानंतर. म्हणजे यथार्थ ज्ञान होते. आणि एकदा तो बुद्धिरूपी आरसा फुटला की तत्क्षणी आरशात पडलेले प्रकृतीरूपी भ्रामक प्रतिबिंब नाहीसेच होते. ते प्रतिबिंब म्हणजे भ्रामकच असते. बुद्धीचा आरसा फुटल्यावर ते नाहीसेच होते. मग राहिलं काय? तर ब्रह्मच. त्या जीवाची मग देहबुद्धी नाहीशी होते आणि मग जीव ब्रह्माचे ऐक्य होण्यास उशीर लागत नाही, किंवा ते ऐक्य मूळचे असतेच, फक्त त्याचे ज्ञान होण्याचा अवकाश आहे. अशा प्रकारे त्या ज्ञानी पुरुषाला माझी प्राप्ती होते असे जाण पार्था. हरिओम तत्सत. भाग 6 समाप्त.